10 दुकानं फिरल्याशिवाय साडी कधी पसंत येणार आहे का? आणि लग्न आहे म्हटल्यावर तर साडी तर घ्यायलाच पाहिजे, नाही का? आता जवळच्या ज्या साड्या आहेत त्या तर आपल्याला पुन्हा पुन्हा घालायची इच्छाच होत नाही. आता भरपूर साड्या जवळ झाल्या होत्या, पण तरी पण एक साडी घ्यायची ना इच्छा झालीच. मग काय, गेलो साडी घ्यायला. आता लग्नात जायचं नक्की झालं तर साडी घ्यायची होती. मग नंतर दुकानं फिरलो. आधीच्या दुकानात जे गेली ना तिथे मला साडी काही आवडली नाही. मग या दुकानामध्ये साडी घेतली आणि लगेच तिकीटसुद्धा बुक करून घेतलं. आता तिकीट बुक केलं आणि गाडी होती रात्री 8:30 वाजताची. तोपर्यंत ना पूर्ण आवरायचं होतं. येता येता दुकानातून मग थोडं काही सामान घ्यायचं होतं, ते पण घेऊन घेतलं. आणि डुग्गू बघा किती चांगला बसलेला आहे. मग घरी येता येता थोडंसं उसाचा रस पिला आणि आल्या आल्या ना आधी बॅगमध्ये सामान भरलं, कारण लवकर लवकर तयारी करायची होती आणि टाईम ना लगेच जातो. जेव्हा आपण टाईम जायची वाट बघतो ना तेव्हा नाही जाणार, पण जेव्हा भरपूर कामं असतात ना तेव्हा टाईम कधी जातो ना कळतसुद्धा नाही. आणि डुग्गूच्या पप्पाची बॅग भरून घेतली आणि ही माझी बॅग. त्याने दोघांची बॅग भरली आणि शेवटी आम्ही गाडीमध्ये बसलो. आणि डुग्गू बघा, डुग्गूची एक चांगली गोष्ट आहे की डुग्गू ना गाडीमध्ये वगैरे प्रवासात ना जास्त चिडचिड करत नाही. त्याला ना मज्जा येत होती आणि बघा बाहेर कसा बघत होता. तर भेटूयाच ब्लॉगमध्ये. बाय.